गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ज्ञान विज्ञान योग अध्याय 7। परमहंस सद्गुरू शंकर बाबांच्या या दिव्य आश्रमामध्ये त्यांनी जो ग्रंथ केलेला आहे ज्ञानामृत ज्ञानेश्वरी प्रसाद, या ग्रंथाच्या 7व्या अध्यायाचं आपण क्रमशः चिंतन करत आहोत। श्रोते हो, श्रवण करा। मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, अर्जुना, तू आता खरोखरच योगयुक्त झाला आहेस। तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे मला तू सर्व बाजूने जाणशील, असे ज्ञान व विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान मी तुला आता सांगणार आहे। आता कदाचित तू आपल्या मनात म्हणशील की या प्रापंचिक विज्ञानाला घेऊन मला काय करायचे आहे, तर आधी प्रपंचाचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे। नंतर ज्ञानाच्या प्रसंगी या प्रापंचिक जाणतेपणाची बुद्धीची नजर थांबते। ज्याप्रमाणे किनाऱ्यावर टेकलेली होडी डळमळत नाही, त्याचप्रमाणे जेथे प्रापंचिक जाणतेपणाचे बुद्धीचे पाऊल शिरत नाही, जेथून विचारही माघारी फिरतो, ज्याची वाट तर्कालाही सापडत नाही, बा अर्जुना, त्याला ज्ञान हे नाव आहे। ज्ञानाहून वेगळा जो प्रपंच तो विज्ञान होय, आणि हा प्रपंच खरा आहे ही कल्पना अज्ञान समजावी। तेव्हा आता अज्ञान लोपून जावे, विज्ञान नष्ट व्हावे आणि आपण केवळ ज्ञान स्वरूप होऊन राहावे, असे झाले म्हणजे वक्त्याचे बोलणेच खुंटते, श्रोत्याच्या श्रवणाच्या हव्यासही संपतो आणि लहान मोठे हा भेदभाव उरत नाही। अशा प्रकारचे हे गूढ रहस्य मी तुला सांगणार आहे। हे थोडेसे जरी कळले तरी मनाचे पुष्कळ समाधान होते। हजारो माणसामध्ये या गोष्टीचा छंद वरील एखाद्यालाच असतो, आणि अशा या छंदाला लागलेल्या पुष्कळ माणसाचाही खरा विरळा जाणता दिसतो। अर्जुना, सर्व जगात शोधून एकमेका निधड्या शूरास निवडून जशी सैन्याची लक्षावधी भरती करण्यात येते, किंवा अशा रीतीने सैन्यात भरती केल्यावर जेव्हा रणांगणात खनकरणाऱ्या तलवारी मांसांचे काप उडू लागतात, त्यावेळी जसा विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो, तसे ब्रह्मज्ञानाच्या हव्यासात कोट्यवधी पुरुष उड्या घेतात, परंतु त्याचे पैल तीर कदाचित एखादाच गाठतो। म्हणून ही गोष्ट काही साधी नाही। अरे, हे सांगण्याला फार गहन व कठीण आहे, परंतु ती तुला सांगण्याचा प्रयत्न मी करतो, ती ऐक। पार्था, आपल्या देहाची जशी सावली पडावी तशी ही महत्त्व वगैरे माया माझी सावली आहे। त्या मायेलाच प्रकृती हे नाव आहे। ही माया अष्टभेदात्मक आहे आणि हिची ही त्रैलोक्य प्रसवते। तिचे 8 भेद कोणते अशी तुला शंका येईल तर ऐक। आप, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी, अहंकार हे या प्रकृतीची 8 भेद आहेत। या 8 भेदांची जे सारखेपणाची स्थिती ती अर्जुना माझी परम प्रकृती समज। हिला जीव हे नाव आहे, कारण हीच निर्जीव शरीराला जिवंत करते, चलनवलन उत्पन्न करते आणि मनाला शोक मोहादी विकार भासवते। बुद्धीची जे जाणते पण तेही या परम मायेच्या सहवासाचे फळ आणि हिच्यापासून उद्भवणाऱ्या अहम भावनेने हे जग अस्तित्वात राखले आहे। ती सूक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थूल महाभूतांच्या अंगाने घडवते, तेव्हा भूतसृष्टीची म्हणजे प्राणीमात्रांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते। या टाकसाळीतून निघणाऱ्या प्राणीरूपी टाकांचे 4 ठसे आपोआप उमटू लागतात। जारद, अंड, स्वेदज व उद्भिद असे हे 4 प्रकारचे ठसे आहेत। याची किंमत सारखीच आहे, पण त्याची वर्गवारी मात्र भिन्न भिन्न आहे। यांच्या वर्गवारीची एकंदर संख्या 84 लक्ष आहे। शिवाय मुख्य वर्गात आणखी जे प्रौढ वर्ग आहेत त्यांची तर गंतीच नाही। अशा अपरंपार प्राणीरूपी नाण्याने निर्गुण निराकार अव्यक्त बीजाचा गाभारा भरून जातो। अशा प्रकारे पंचमहाभूतांची सारख्या तोलाची इतकी विपुल नाणे पडतात की एकट्या प्रकृती मायेलाच त्याची गंती करता येते। ज्या नाण्याची आणखी आखणी करून ती तयार करते, तेच नाणे ती नंतर आटवून टाकते। मात्र मध्यंतरी कर्माप्रमाणे घडामोड करणाऱ्याचा व्यवहार चालवते, परंतु हा रूप अलंकार पुरे।
आता साध्या सरळ शब्दाने जे सहज कळेल असे सांगतो. ही प्रकृती म्हणजे मायाच. ही नामरूपाने प्रतीत होण्यास विश्वाच्या पसारा मांडते आणि ही प्रकृती तर माझ्यातच समरस होऊन असते. म्हणून या सर्व जगाचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे. हे जे मृगजळ आपल्याला दिसते त्याचे मूळ कारण जेव्हा शोधण्यात येते तेव्हा ते कारण नुसते कारण नसून प्रत्यक्ष सूर्यच आहे असे आढळते. त्याचप्रमाणे अर्जुना, या प्रकृती मायेपासून झालेली सृष्टी ज्यावेळी आवरली जाऊन तिची मूळ स्थितीत ठाकठकीत घडी बसेल तेव्हा ती मद्रूप होईल. अशा प्रकारे उत्पन्न होऊन विलयात जाणारे हे विश्व माझ्या ठाईच असते. सुतात जसे मणी ओवलेले राहावे त्याचप्रमाणे हे विश्व माझ्या ठाईच असते. सोन्याचे मणी जसे सोन्याच्या तारेने गुंपावे त्याचप्रमाणे हे विश्व अंतर्बाह्य मीच धारण करीत असतो. यास्तव बा अर्जुना, पाण्याच्या ठाई जो रसगुण किंवा वाऱ्याच्या ठाई जो स्पर्शगुण किंवा चंद्र सूर्याच्या ठाई जो तेजगुण तो मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठाई असणारा गंधगुण, आकाशाच्या ठाई असणारा शब्दगुण आणि वेदाच्या ठाई असणारा ओंकार स्वरूप प्रणव हे सर्व म्हणजे स्वाभाविक शुद्ध असा मीच होय. मनुष्यामध्ये असणारे मनुष्यत्व आणि ज्या अहमपणाच्या बळाला पौरुष म्हणतात तेही मीच. हे मुख्य तत्व तुला सांगण्यात येत आहे. अग्नी या नावाचे जे तेजावर आवरण आहे ते दूर केले म्हणजे जे केवळ स्वरूप तेज उरते ते मीच आहे. आणि नाना प्रकारच्या योनीत जन्मास येऊन या त्रिभुवनास भूत मात्र आपापल्या विशिष्ट मार्गाने निर्वाह करीत असतात. कोणी एक वायू पिऊन राहतात, कोणी गवतावर जीव मात्र चालवितात, कोणी अन्नावर उपजीविका करतात आणि कोणी पाण्यावर जगतात. अशा प्रकारे निरनिराळ्या प्राण्यांना जे भिन्नभिन्न जीवनाचे साधन स्वभावात आलेले दिसते त्या सर्व साधनाच्या ठिकाणी मीच एक अभिन्न स्वरूपाने वसत असतो. जे उत्पत्ती समयी आकाशाच्या कोंबाबरोबर विस्तार पावते आणि विश्व संवाराच्या वेळी अ उ म ही ओंकाराची अक्षरे गिळून नाहीशी करते. जोवर हे दृश्य मात्र जगत अस्तित्वात आहे तोवर जे विश्वाकार भासते, पण महाप्रलयाच्या समय आल्यावर नाहीसे झाले तरी जे मूळचे नाहीसे होऊ शकत नाही. अशा प्रकार जे स्वयंसिद्ध व अनादि विश्वबीज ते मीच आहे. हे गूढ ज्ञान मी तुला सुलभ करून देत आहेत. मग अर्जुना, या ज्ञानाचा तू जेव्हा आत्मा अनात्मा विचाराचे सांधा जोडशील तेव्हा त्याची खरी थोरवी तुझ्या अनुभवास येईल. परंतु हे विषयांतर पुरे. आता तुला हे तत्व थोडक्यात सांगतो. तपस्वयाचे तप ते माझेच रूप समज. बळवंताचे बळ व बुद्धिमंताची बुद्धी मीच. भूतमात्राच्या ठिकाणी अर्थार्जन करून धर्माचा विपुल संग्रह करणारी जी शुद्ध कामना आहे तो म्हणजे आत्मस्वरूपात रममान असणारा मीच आहे. हा शुद्ध काम जरी सामान्यतः विकाराच्या प्रवाहानुरूप इंद्रिय तृप्तीचे कर्म करतो तरी तो इंद्रियांना धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. हा काम कर्मसन्यासाची आडवाट सोडून विधियुक्त कर्माचरणाच्या राजमार्गाला लागला आणि नियमितपणाची मशाल त्याच्याबरोबर नेहमी असते. अशा सावधपणाने काम व्यवहार करू लागला म्हणजे धर्माची पूर्णता होते आणि मग संसाराचा उपभोग घेणारे पुरुषही मोक्ष तीर्थाचे मुक्तजन होतात. वेदाने गायलेल्या थोरपणाच्या मांडवावर जो काम विश्वाची वेल अशी चढवतो की तिच्यावर येणारी कर्माची पालवी फळभाराने ओथंबून अखेर मोक्षावर टेकते. अशा प्रकारच्या सर्व भूतांचा उद्भव करणारा जो बीजरूप काम तो म्हणजे मी योगी श्रेष्ठ परमात्मा. आता याप्रमाणे एक एक गोष्ट तुला कोटवर सांगावी. सारांश एवढाच की हे सर्व वस्तू मात्र माझ्यापासून विस्तार पावले आहेत. जे काही सात्विक किंवा राजस तामस विकार असतात तेही माझ्या स्वरूपापासूनच संभवतात. हे तू नीट ध्यानात आण. हे विकार उत्पन्न झाले तरी ते माझ्याच ठायी उत्पन्न होतात. परंतु ज्याप्रमाणे स्वप्न अवस्थेच्या डोहात जागृत अवस्था असत नाही तद्वत या विकारात मी मात्र असत नाही. रसद्रव्याच्याच बनलेला भारदार बीज कणच असतो, परंतु कोंबाच्या डहाळाच्या रूपाने कठीण लाकूड त्याच बीजापासून होते आणि मग त्या लाकडात कुठेतरी बीजाचा गुण असतो का? त्याचप्रमाणे जरी माझ्या ठिकाणी विकार उत्पन्न झालेले दिसले तरी त्या विकारात मी नसतो. आकाशात अब्रे येतात परंतु अब्रात ढगात आकाश नसते. पण त्या पाण्याचा शोभ झाला म्हणजे तेजाचा लकलकाट दिसतो. त्या लकलकणाऱ्या विजेत पाणी असते असे म्हणता येईल का? अरे विस्तवापासून धूर उत्पन्न होतो पण त्या धुरात विस्तव असतो का? त्याचप्रमाणे माझ्यावर विकार घडतात पण ते विकार म्हणजे काही मी नव्हे, परंतु पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळे जसे पाण्याला झाकतात किंवा अब्राने जसे आकाश व्यापले जाते किंवा स्वप्न जरी खोटे म्हणता येते तरी तो जोपर्यंत निद्रेची सत्ता आहे तोपर्यंत ते जसे खरे वाटते आणि त्यावेळी आपली स्वतःची आठवण राहत नाही.
किंवा डोळ्यावर डोळाच मोतीबिंदू सारखंच पडळ उत्पन्न करतो आणि तेच पडळ जशी डोळ्याची दृष्टी नष्ट करते, तशी ती त्रिगुणमयी माया माझी सावली आहे आणि त्या माझ्या आत्मस्वरूपाच्या आड जणू काय पडदाच झाली आहे. म्हणूनच हे प्राणी मात्र मला ओळखत नाहीत, ते मजपासूनच झाले आहेत. पण ते म्हणजे काही मी नव्हे, पाण्यातच उत्पन्न झालेले मोती जसे पाण्यात विरघळत नाहीत किंवा मातीचा घट बनविला आणि तो जर लागलीच पुन्हा मातीत मिसळला तर त्याच्याशी एकजीव जीव होऊन जातो. परंतु त्याच घटाला अग्निसंस्कार करून भाजला तर तो मातीत भिन्न स्वरूपाचा होतो. त्याचप्रमाणे हे सर्व भूत मात्र माझेच अंश आहेत, परंतु प्रकृती मायेच्या योगाने ते जीवदशेला आले आहेत म्हणून माझे आहेत, पण मी नव्हे. ते माझेच आहेत पण माझे स्वरूप ओळखीत नाहीत, कारण ते अहंकार, ममता आणि भ्रम यांच्यामुळे विषयामध्ये अंत झाले आहेत. आता अर्जुना, महातत्व इत्यादी जी माझी माया, त्याच्या पार जाऊन माझ्या मूळ स्वरूपाला कसे मिळावे हा प्रश्न परब्रह्मस्वरूप पर्वताच्या शिखरावर मूळ संकल्परूपी पाण्याच्या फवाऱ्याबरोबर ज्या माया नदीचा लहानसा पंचमहाभूतरूपी बुडबुडा उत्पन्न झाला, नंतर जी सृष्टी रचनेच्या प्रवाहाने व कालक्रमाने चढत्या वाढत्या वेगाने कर्म व मोक्ष या दोन उंच तटावरून ओतू जाऊन सैरावैरा उसळली, मग सत्व रजतम या गुणत्रयाच्या मेघाच्या वर्षावाने तुडुंब भरल्यामुळे जिच्या मोहरूपी लोंड्याने यम मनोनिग्रह व नियम इंद्रिय निग्रह ही शरीर वाहून गेली, जिच्यामध्ये जिकडे तिकडे दिवसाचे भोवरे गरगरत असतात, मत्सरांचे वाकाने आड येतात आणि उन्माद प्रवृत्ती इत्यादी भयंकर मासे तळपतात, जिच्या कर्माच्या लोंड्यावर सुखात दुःखाचा केर कचरा व काठीने पाचोळ तरंगत असतो, ज्या नदीत विषय विलासरूपी बेटावर वासनाच्या लाटा फुटत असतात आणि जे जीवरूपी फेसांचे पुंजके अडकलेले दिसतात, ज्या नदीत अहंपणाच्या चाळ्याने विद्यमान धनमद व बलमद या दिगांच्या उकळ्या येतात आणि तेथे विषय वासनाच्या लाटा उसळतात, ज्या नदीत अद्वय व अस्त यांच्या लोंड्याने जन्म मरणाचे धोंडे पडतात आणि त्यात पंचभूतात्मक सृष्टीचे बुडबुडी एकसारखे उठतात व फुटतात, ज्या नदीमध्ये मोहभ्रमादी मासे धैर्याचे मांस तोडून गिळतात आणि विडेवाकडे अज्ञानाचे वळसे भोवरे तेथे गरगर भोवंडत राहतात, ज्या माया नदीत भ्रमाच्या गुडळपणाने श्रद्धेचे दलदल बनते आणि रजोगुणाच्या खळखळाचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकू जातो, ज्या माया नदीत तमोगुणाचे प्रवाह पुष्कळ व जोराचे असतात आणि सत्वाचे सत्व पण तरुण जाण्याच्या कामी बोजट ठरते, अशी ही माया नदी एकंदरीत फारच दुष्ट व कठीण आहे. मृत्यूच्या उसळीबरोबर सत्यलोकीचे किल्ले कोट खचून जातात. ब्रह्मांडरूपी वाटोळे गोटे गडगडाळ लोळू लागतात. या माया नदीच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे अजून तिला लोंढा थांबतच नाही. मग या महापुराला कोण बरे तरुण जाईल? यात एक चमत्कार असा आहे की या माया नदीला तरुण जाण्यासाठी जो उपाय करावा तो उलट अपायकारक होतो. हे कसे होते ते ऐक. काही एक जण स्वतःच्याच बुद्धीच्या हिमतीवर या नदीत शिरले, पण लवकरच त्यांची शुद्धीच गेली. दुसरे कोणी ज्ञानाच्या डोहात गर्वाच्या तोंडी पडले. तिसऱ्या कोणी वेदत्रयाच्या सांगडी बरोबरच अहंकाराच्या धोंडी आपल्या भोवती बांधून घेतल्या आणि तशा स्थितीत उन्मादाच्या माशाने त्यांच्या संबंध गिळले. कोणी तारुण्याच्या बळाचा आधार घेतला, पण ते विषय लंपटेच्या नादी लागले आणि विषय मकराने त्यांना अर्धवट चगळून टाकून दिले आणि पुढे या नदीतील म्हातारपणाच्या लाटेत जी बुद्धिभ्रमाची म्हणजे म्हातारपणाची जाळी आहेत त्यामध्ये जे तिकडे तिकडे अडकतात. मग शोकाच्या खडकावर आपटत रागाच्या भोवऱ्यात गुदमरत ते येते वर डोके काढतात. तेथे आपत्याची गिधाडे त्यांचे कठोर चुंबन घेतात. नंतर दुःखाच्या बरबटीने माकून ते मरणाचे रेताळात शेवटी रतून गडप होतात. विषय लंपटेच्या कच्छपी लागलेले पुरुष असे एकंदरीत फुकट जातात. दुसऱ्या काहीने यज्ञाधिक क्रियांच्या तापातारापा करून त्या आपल्या पोटासारख्या बांधल्या आणि तशा उपायाने ते स्वर्गसुखाच्या भगदडात जाऊन अडकले. दुसऱ्या काहीने मोक्ष मिळण्याच्या आशेने कर्मरूपी बाहूंचा आधार घेतला, परंतु ते विधिनिषेधाच्या म्हणजे कर्तव्याच्या भोवऱ्यात आयतेच सापडले. जेथे वैराग्याचे तरांडे शिरू शकत नाहीत, जेथे विवेकाचा दोर पोचत नाही, जेथे योगा साधण्याने काही से तरता येते पण तेही विरळच, अशा या माया नदीला तरुण जाण्याने जीवाला सामर्थ्य आहे. अशा म्हणणाऱ्याला उपमा तरी कसली द्यावी? पत्त्यानं करणाऱ्या रोगाला रोग जर बरा होईल
दुर्जनाची बुद्धी कशी आव्याक्यात आणावी हे कळेल. किंवा जर हाती आलेली सिद्धी लोभट मनुष्य टाकू शकेल, जर चोराला भर सभेत घुसविले किंवा माशाला गळ गिळवले किंवा भ्याड पुरुष जखणीवर पिशाच्यावर उलटून उसळेल किंवा जर हरिणीचे वासरू जाळे तोडील किंवा जर मुंगी मेरू पर्वत चढून पलीकडे जाईल, तरच जीवाला माया नदीचे पहिले तीर दृष्टी पडेल. म्हणून बा अर्जुना, ज्याप्रमाणे बाईल वेड्याला बायको धाकात ठेवता येत नाही, त्याचप्रमाणे जीवाला ही माया नदी तरून जाता येत नाही. जे एकनिष्ठ अनन्य भावाने मला भसतात तेच एकटे हे नदी तरून जातात. त्यांना पैलतिरीला जावेच लागत नाहीत, कारण त्यांच्या पुढचे ऐलतिरीज मायाजळाचा खडखडाट होतो. ज्यांना सद्गुरूपी खास तऱ्या नवाडी सापडला आहे, ज्यांनी ब्रह्माची कास बळकट धरली आहे आणि आत्मबोधाचा तापा ज्यांच्या हाती आला आहे, अहंकाराचे जड ओझे फेकून देऊन आणि संकल्प विकल्पाची वारी चुकवून आणि विषयासक्तीच्या ओघाची हार टाळून ज्यांनी ऐक्याचा उतार गाठून आत्मबोधाची सांगड साधली आणि मग जे नैराश्याच्या पैलतिरेला झपाट्याने गेले, ते वैराग्याचे हात सपासप मारीत अहम ब्रह्मास्मी या सिद्धीच्या सामर्थ्याने तरंग शेवटी निवृत्ती तटाला अनायासाने येऊन ठेपतात. या मार्गाने माझी भक्ती करतात ते माझ्या या मायेला तरून जातात. परंतु असे भक्त विरळत, ते फारसे आढळत नाहीत, कारण त्या एका भक्ताखेरीज इतर बहुतांचा अहंकाराचे वारे भरते आणि त्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडतो. वेद म्हणतात, असा अहंकाराचा संचार झाला म्हणजे नियमाचा इंद्रिय निग्रहाचा आड पडदा सुटतो. भावी अधपताची लाज वाटत नाहीशी होते आणि प्राणी जे करू नयेत ते करतात. अर्जुना, ज्या कार्याच्या सिद्धीसाठी आपण या शरीराला आश्रय केला आहे, ते कार्य अजिबात सोडून प्राणी इंद्रियरूपी गावाच्या राजमार्गात अहंकाराची बडबड करीत नाना प्रकारच्या विकारांचा घोळकाळ जमवतात आणि मग दुःख शोकाचे तडाखे बसू लागले की त्यांच्या स्मृतीचा भ्रंश होतो. या सर्वांचे कारण काय, तर ही प्रकृती माया. म्हणून हे जीव मला विसरले आहेत. ज्यांनी आत्महित साधले आहेत अशा माझ्या भक्तांचे 4 प्रकार असतात. ते असे: आर्तू, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी. यापैकी अर्थ हा दुःख निवारणाच्या निमित्ताने, जिज्ञासू हा ज्ञानलालसेने आणि अर्थार्थी हा द्रव्य प्राप्तीच्या इच्छेने माझे भक्त होतो. परंतु 4थ्या प्रकारचा जो भक्त राहिला त्याला कोणतीच वासना तृप्त करून घ्यावीची नसते. म्हणून ज्ञानी हाच माझा खरा भक्त आहे, कारण त्या ज्ञानाच्या प्रकाशाने भेदभावाचा अंधार नाहीसा होऊन तो मद्रूप झालेला असतो आणि तसाच माझा भक्तही होऊन राहतो. परंतु सामान्य जनांच्या नजरेला तीरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या चलनवलनाने जशी स्वच्छ स्फटिकाची शिळा क्षण मात्र पाण्यासारखे भासते, तसाच प्रकार या ज्ञानी पुरुषाचा होतो. हा काही चमत्कारिक वर्णन प्रकार आहे असे नाही. वारा शांत होऊन आकाशात मिसळला म्हणजे याचे आकाशातून वेगळे असे वारे पण उरत नाही. त्याचप्रमाणे जर तो ज्ञानी माझ्याशी एकतत्व पावला तर तो भक्त आहे या विधानाचा सवडच राहत नाही. जर वारा हलवून पाहिला तर तो गगना वेगळा आहे असा प्रत्यय येतो, नाही तर तो स्वभावता गगनरूप असतो. त्याचप्रमाणे जेव्हा तो ज्ञानी शरीराद्वारे कर्म आचरतो तेव्हा तो भक्त आहे असा लोकांचा अनुभव येतो. परंतु तो स्वतःच्या आत्मानुभवाच्या सहज गुणाने मद्रूप झालेला असतो आणि आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने तो मी आत्माच आहे असे जाणतो व या कारणास्तव मी ही प्रेमाने उचंबळून त्याला आत्माच म्हणतो. अरे, जो जीवनपणाच्या पलीकडील आत्मस्वरूपाची खूण ओळखून व्यवहार करू शकतो तो केवळ भिन्न देहधारी झाला म्हणून काय परमात्मा तत्वापासून वास्तव वेगळा होतो? म्हणून केवळ आपला कर्मयोग साधण्याच्या लोभाने वाटेल तो पुरुष भक्त म्हणून मला चिकटूप लागतो. परंतु मी ज्याच्या आवडीचा विषय झाला आहे असा एक ज्ञानी भक्तच होय. श्रीकृष्ण म्हणाले ते काही खोटे नाही, कारण असे पहा की दुभते लाभावे म्हणून सर्व ठिकाणी लोक गायीच्या पायाला दोर बांधतात, परंतु पायाला दोर न बांधतात वासराला त्याचा भाग कसा बरे मिळतो? याचे कारण असे की तन मन जीवाने त्या वासराला दुसरे काहीच ठाऊक नसते. ते तिला पाहताच म्हणजे हीच माझी आई अशा रीतीने ते अर्भक आपल्या वाचून अगदी अनाथ व अनाश्रित आहे असे पाहून ती गायी त्याच्यावर तशीच एकांतिक प्रीती करते. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले ते अगदी खरे आहे. असो, भगवान पुन्हा म्हणाले, अर्जुना, दुसरे जे 3 भक्त मी तुला सांगितले तेही आपल्या परीने चांगलेच आहेत आणि मलाही ते आवडतात. परंतु माझे ज्ञान झाल्यावर जे पुन्हा मागे फिरण्याचेच विसरले, जशी नदी समुद्राला येऊन ठेपली तिचे मागे परतीने संपते, तशीच ज्याच्या अंतकरणात उद्भवलेली अनुभूती गंगा माझ्या स्वरूप सागरात येऊन मिसळली तो भक्त म्हणजे मीच. या भाषेचा आणखी विस्तार कशाला करू? खरोखर म्हटले म्हणजे जो ज्ञानी तो माझे निव्वळ चैतन्य प्रत्यक्ष आत्मा आहे हे वास्तविक बोलण्यासारखे नाही. पण काय करावे?
जे बोलू नये तेच बोलून चुकलो. विषयाच्या गर्द रानातील कामक्रोधरूपी विकारांची संकटे चुकून तो निर्मळ वासनेच्या पहाडावर येतो. मग बा वीरश्रेष्ठ अर्जुना, तो सत्संगीतीला लाभून दुराचरणाच्या आडवाटेला डावे घालून सरळ सत्कर्मयोगाच्या राजमार्गाला लागतो. मग हा शेकडो जन्मापर्यंत त्याच वाटेने प्रवास करतो. या प्रवासात तो आशेने पायात न उतारणा पायात घालत नाही. मग तेथे फल हेतूचा हिशोब कसला असला आहे. अशा रीतीने जन्मोजन्मी शरीर धारण करण्याच्या मायेच्या रात्री काळात तो एकटा वासनासंग सोडून कर्मयोगाच्या वाटेने वेगाला चाललेला आहे. तो कर्मशय होता, ज्ञानाची पाठ होते. त्याच वेळी गुरुकृपेचा उशक काल होतो. ज्ञानाच्या किरणाची तिरीप पडते आणि मग त्याच्या दृष्टीला भेदभाव रहित एकत्वाची संपत्ती प्रकट होते. अशा अवस्थेत तो ज्या ज्या दिशेला बघतो तिकडे तिकडे मीच त्याला दिसतो आणि तो काही न बघता निश्चिष्ट व शांत राहिला तरी मीच एक त्याला अंतर्यामी भासमान असतो. हे वर्णन पुरे. माझ्या वाचून कुठेही काही त्याला असत नाही. जसे पाण्यात बुडलेल्या भांड्याला आत बाहेर पाणीच असते तसा तो माझ्यामध्ये निमग्न असल्यामुळे त्याला आत बाहेर मीच असतो. पण ही अवस्था शब्दाने वर्णन करण्यासारखी नाही. म्हणून आता इतकेच सांगतो की अशा रीतीने ज्ञानसंपत्तीची वाकर याला उघडी झाली म्हणजे ती ज्ञानद्रव्य व्यवहारात चालून सर्व विश्व आपलेच करतो. हे सर्व सृष्टीचा श्री वासुदेवच आहे. या अनुभव रसाने त्याचे अंतरंग आपोआप दाटून गेल्यामुळे तो श्रेष्ठ भक्त खरा ज्ञानी ठरतो. त्याच्या आत्मानुभवनाची वाकर एवढी विस्तृत असते की ती सावर जंगमात्मक सर्व सृष्टी जास सामावू शकते. बा अर्जुना, असा महात्मा फारच दुर्लभ असतो. जे काय विषय कोभोगाच्या भावनेने माझी भक्ती करतात आणि जे आशेच्या अंधारात आंधळे झालेले असतात असे इतर भक्त वाटेल तेवढे मिळतात. फळाच्या आवरेपणाने याच्या अंतःकरणात कामाचा म्हणजे विषय वासनेचा प्रवेश झाला की ज्ञानाचा दिवा कामाच्या झपाट्याने मालवला जातो. अशा प्रकारे आत बाहेर ते गर्द अंधारात बुडाले म्हणजे जवळ खेटून असणाऱ्या मला ते चुकतात आणि मग सर्व जीवे भावे इतर देवतांच्या भजनी लागतात. असे पुरुष आधीच मायेचे दास झालेले असतात. अशा लंपटपणाने ते इतर देवतांची भक्ती केवढ्या कोड कौतुकाने करतात. ते आपल्याच बुद्धीने कितीतरी नियम निर्बंध घालतात. पूजा द्रव्याची काय जमवाजमव करतात आणि शास्त्रोक्त विधीने किती काळजीपूर्वक देवतांना द्रव्य अर्पण करतात. आता जो असा भक्त ज्या ज्या देवतांच्या भजनाची आवड धरतो त्याची ती आवड मीच पूर्ण करतो. सर्व देवदेवतामध्ये मीच आहे हाही निश्चय त्याच्या बुद्धीत झालेला नसतो. म्हणून निरनिळ्या देवदेवता खरोखर निरनिळ्या आहेत असा भेदभाव त्याच्या अंतर्यामी असतो. अशा श्रद्धेने सज्ज होऊन तो इष्ट देवतेचे यथाविधी आराधन करतो आणि कार्यसिद्धी होईपर्यंत तो अखंड चालवतो. अशा भक्ताने जे फळ मनात आणले तेच फळ त्याला मिळते. परंतु जे भक्त आपल्या कोणत्या संकल्पाच्या व विचाराच्या बाहेर कधीच पडत नाहीत त्यांना माझे ज्ञान मुळीच नसते. म्हणून त्यांना जे फळ मिळते तेव्हा केव्हा तरी अंत व्हायचा असतो. ते शाश्वत नसते. इतकेच नव्हे तर आपल्या भक्तीने केवळ संसाराचे साधन घडते. कारण आत्मानुभवनाचेच हे फळ भोग क्षणभर वाचणाऱ्या स्वप्नासारखे होते. पण हा विचार बाजूला ठेवला तर तो ज्या देवतेचे आवडीने भजन करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो. पण जे दुसरे तन मन धनाने माझ्या मार्गाला लागले ते देहपात होतात, मद्रूप होतात. परंतु सामान्य प्राणी असे करू शकत नाहीत आणि उरता आपल्या हिताचा तोटा करून घेतात. कारण ते तळ हातात पाणी घेऊन पोहणाऱ्या प्रयत्न करतात. वास्तविक पोहणाऱ्याने तळ हाताने पाणी लोटून दिले पाहिजे तरच तो पोहेल. अमृताच्या समुद्रात बुडी मारावी आणि मग तोंड मात्र मिटून धरून आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण करून कशाला झुरावे. अमृतामध्ये शिरून मरण बळेच ओढवून का बरे घ्यावे. त्याच्यापेक्षा अमृत होऊन अमृतच का राहू नये. त्याचप्रमाणे बा अर्जुना, हा फळ हेतूचा पिंजारा सोडून अनुभवाच्या पंखाने ज्ञान आकाशात भराभर आपण त्यात सामील होऊन का राहू नये. त्या उंच ठिकाणी उड्डाण केलेल्या पराक्रमाने सुखाचा असा मोकळा विस्तार आपल्याला लाभतो की मग आपण आनंदाच्या भरात वाटेल तशी भरारी मारतो. त्या आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न का करावा. अव्यक्ती निराकार अशा मला व्यक्त साकार का मानावे. माझे स्वरूप प्राण्याच्या ठाई स्वतः सिद्ध असताही त्याच्यासाठी नुसती साधने करण्याचा भरी पडून का मरावे. पण अर्जुना, असे प्रश्न जर विचारले तर या जीवाला ते फारसे आवडत नाही. हे जीव प्रकृती मायेच्या झापडीने आंधळे झाले आहेत. म्हणून प्रकाशाच्या उजेडाने ते मला पाहू शकत नाहीत. नाहीतर मी ज्यात नाही अशी एकतरी वस्तू आहे का. अरे, कोणत्या जळात रस नाही की वारा कोणाला स्पर्श करीत नाही किंवा आकाश कोणत्या सळी असू शकत नाही. पण हे पुरे.
सर्व विश्वात मीच एकटा भरला आहे अर्जुना. आजपर्यंत जे भूत मात्र होऊन गेले ते मद्रूपच होऊन राहिले आहेत आणि चालू घटकेत जे भूत मात्र आहेत ते सर्व मीच आहेत. आणि भविष्यकाळी जी भूते उत्पन्न व्हायची आहेत तीही माझ्यापासून भिन्न नाहीत. ही केवळ मायाची भाषाच आहेत. नाहीतरी काही खरोखर होत नाही आणि जात नाही. दोरावर भ्रमाने भासणारा साप जसा काळा आहे की कवड्या आहे की लालसर आहे कोणीसही ठरवता येत नाही, तसेच भूत मात्र विषयी आहे, कारण ते सर्व मुळातच मिथ्या आहे. अशा प्रकारे बा अर्जुना, मी सर्व भूतमात्रात अखंड ओतप्रोत भरलेला आहे. हे जीव ज्या संसारात गुरपटले आहेत त्या संसाराचे भाष्य निराळेच आहेत. आता या संसाराची कथा थोडक्यात सांगतो ती ऐक. जेव्हा अहंकार व काया याचे प्रेम जडले तेव्हा इच्छा ही मुलगी जन्माला आली. नंतर ही मुलगी तारुण्याच्या भरात आली तेव्हा तिने द्वेषाबरोबर शरीर संबंध केला. मग या इच्छा द्वेष जोडप्यापासून द्वंद्वमोह म्हणजे सुख दुःख हर्ष शोक लाभालाभ इत्यादिकापासून होराणा अज्ञानभाव जन्माला आला. या लेकराला अहंकार आजोबांनी वाढविला. हा पोर मनोधैर्याचा शत्रू झाला. इंद्रिय निग्रहाच्या लगामी राहीन इतका तो दांडका बनला. मग तो आशेच्या दुधाने गले लठ्ठ होऊन आणि असंताच्या मद्याने तर म्हणून विषयाच्या खोलीत विकृतीच्या संगती राहू लागला. मग त्याने शुद्ध भावनेच्या वाटेत संकल्प विकल्प काट्यांना पेर घातला आणि अनुचितित कर्माच्या आडवाटा वाहत्या केल्या. द्वंद्वमोहाच्या या कारणाने सर्व जीव गोंधळून गुरफटून गेले. म्हणून तर ते संसाराच्या अरण्यात येऊन पडले आहेत आणि महादुःखाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. अशा खोट्या संकल्प विकल्पाच्या तीक्ष्ण काट्यांना पाहून जे द्वंद्वमोहाच्या वारासे उभे राहत नाहीत, जे सरळ एकनिष्ठेची पावले टाकीत संकल्प विकल्पाच्या काट्यांना पायतळी रगडीत महापातकांच्या रानातून पार होतात आणि मग जे पुण्याच्या बळाने धाव ठोकीत माझ्यासमोर येऊन ठेपतात, त्याची गोष्ट काय सांगावी. ते कामक्रोधादी वाटमाऱ्यांच्या हातून निर्वेद सुटून जातात. मग अर्जुना, ही जन्म मरणाची गोष्ट आपोआपच संपते. त्यांच्या निष्ठेला आता सांगितलेल्या प्रयत्नाचे फळ येते. त्यांना त्याचा प्रयत्न केव्हा तरी एकसिद्धी देतो आणि मग ज्याच्यापासून पूर्णतेचा रस थेंब थेंब पाझरत आहे असे परब्रह्मस्वरूप संबंध पक्व फळ त्याच्या हाती पडते. त्यावेळी सर्व जग कृतकृत्याच्या धन्यतेने दाटून जाते. आत्मज्ञानाचे कौतुक पूर्णतेला पावते. कर्माची आवश्यकता संपते आणि मन सुख शांतत होऊन जाते. बा अर्जुना, ज्यांनी मला आपल्या व्यवहारातले भांडवल केले त्यांना असा आत्मबोधाचा लाभ घडतो. त्यांच्या वृत्तीतील सामावस्थेच्या वाढीबरोबर ब्रह्मैक्याच्या शेतवाढीचाही व्याप पसरत जातो आणि मग भेदभावाचा भिकारपणा कुठेच उरत नाही. ज्याने ही मायामय जडसृष्टी माझेच स्वरूप आहे अशा अनुभवाच्या हाताने मला साक्षीभूताला धरून सर्व देवतांचे जे अधिष्ठान आहे अशा माझ्या आधी दैव स्वरूपाला जे जे येऊन पोचले आहे आणि मग ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या बाळाने माझे आदी यज्ञ म्हणजे परब्रह्म स्वरूप दिसू लागले आहे ते या देहाचा पात झाला असता दुःखी होत नाही. नाहीतरी आयुष्याची दोरी तुटली असता प्राणी मात्राची नुसती खळबळ उडून जाते. ती इतकी की जवळ असणाऱ्या बाकीच्या जीवालाही आज कल्पांतच ओढवला असे वाटू लागते. परंतु हे काय असेल ते असो, माझ्या स्वरूपाला समरस त्या अंतकाळाच्या तगमगी ही मला विसरत नाही. सामान्यतः असे समजावे की जे इतक्या पूर्णतेला गेले तेच खरे युक्त चित्त, तेच खरे योगी. श्रीकृष्ण याप्रमाणे शब्दरूपे शिशीतून बाटलीतून वाणीरस ओतीत होते. परंतु अर्जुनाची अवधानरूपी ओंजळ काही पुढे सरसून रस घेत नव्हती. कारण यावेळी अर्जुनाची स्वारी क्षण मात्र मागच्या श्लोकावर रिंगाळत होती. विपुल अर्थरसाने दाटलेली व सद्भावनेने सुगंध दरवणारी अशी ती परब्रह्माचे प्रतिपादन करणारी वचन फळे जेव्हा कृपाप्रसादाच्या मंद झुळकीने श्रीकृष्णरूपी वृक्षावरून एकाएकी अर्जुनाच्या कानाच्या झोळीत पडली तेव्हा ती जणू काय महासिद्धांताचीच बनविली होती किंवा ब्रह्मरसाच्या सागरातच बुजरकळली होती आणि मग परमानंदात घोळून काढली होती अशी वाटली. त्यांच्या मोहकणाने अर्जुन विस्मयस्वरूप अमृताचे घटाघट घोट घेऊ लागला. मग त्या अलौकिक सुखाचा आस्वाद घेऊन अर्जुन स्वर्गालाही टुकटुक करू लागला आणि त्याच्या अंतरात्म्याला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. मग अशा केवळ बाह्य दर्शनाच्या सौंदर्याने सुख उतास जाऊ लागले तेव्हा त्याला या वचनफळाचा रस चाकण्याची उत्कंठा झाली. तर्कबुद्धीच्या हातात ती वचनफळे तोरणे येऊन तो त्या अनुभवाच्या तोंडात एकदम घालू लागला. पण ती विचाराच्या जिभेला रुचत नाहीत आणि हेतूच्या दातेने फुटत नाहीत. तेव्हा सुभद्रानाथाने त्यांना चाकण्याचा नादच सोडला. मग अर्जुन मनात चमकून म्हणाला, अरे ही काय पाण्यातलीच अक्षरे आहेत. अक्षराच्या बाहेरच्या थाटामाटाने मी काय ह्या फुसून गेलो. हे असली अक्षरे या तर नुसत्या आकाशाच्या घड्या आहेत.
येथे आमच्या मतीने किती उंच उड्डाण केले तरी त्याला काय थांग लागणार नाही, पण असा थांग लागल्या वाचून या वचनाचा अर्थ समजण्याची गोष्ट बोलवायच नको. अशा प्रकारची विवंचना मनात करून अर्जुनाने पुन्हा आपली दृष्टी यादवेंद्र श्रीकृष्णाकडे वळवली. मग तो वीरश्रेष्ठ विनवित झाला, देवा, ही एकत्र असलेली 7ही पदे म्हणजे 7 शब्द कोणीही न चाकलेली आणि अपूर्व आहेत. असे नसते तर नीट एकाग्र लक्ष दिले असता श्रवणाच्या द्वारे अनेक मोठमोठ्या सिद्धांताची उलगडे झाल्या वाचून राहतात काय. परंतु हे प्रकरण काही तशातले नाही. हा एकंदर अक्षराचा थाट पाहिला आणि प्रत्यक्ष विस्मयालाही विस्मय वाटला. कानाच्या खिडकी वाटे तुमच्या वाणीचे किरण अंतकरणाला पोचले नाही, तोच मी चमकलो आणि माझे लक्ष ढळले. तेव्हा मला अर्थ जाणण्याची फार आवड आहे, पण ही बोलून दाखवायला ही वेळ नाही. म्हणून देवा, लवकर सर्व विवेचन करा. अशा रीतीने मागची चाचणी घेऊन आणि पुढील हेतूवर धोरण रोखून आणि मध्येच आपल्या आवडीचे घोडे दामटून अर्जुनाचे प्रश्न करण्याची हातोटी कशी खोबीची आहे. आणि असे करताना शिष्टाचाराची मर्यादा तिने उल्लंघली नाही, तर त्याने दोन्ही बाहू पसरून श्रीकृष्णाला गळा मिठीच मारली. अहो, गुरु महाराजांना प्रश्न करायचा असेल तेव्हा याच पद्धतीने अवलंबन करावे. ही गोष्ट त्या एकट्या अर्जुनाला माहीत होती. आता अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावर श्रीकृष्णाचे उत्तर ही दोन्ही संजय कशी कोड कौतुकाने सांगेल, इकडे आपण लक्ष द्यावे. हे सर्व मराठीत कथन होईल. यातील हेतू असा आहे की कानाने श्रवण घडण्यापूर्वी दृष्टीला अर्थ दिसेल. बुद्धीच्या जिभेने अक्षराच्या गाभ्यातील अर्थरस चाकण्याच्या आधीच अक्षराच्या केवळ आकृती सौंदर्याने इंद्रिय तरतरीत होतात. असे पहा, मालतीच्या कळ्यांना सुवास नाकाला संतुष्ट करतो, पण त्या कळ्याच्या बाह्यकृतीच्या सुबकतेने डोळ्याचे पारणे फिटत नाही का. त्याचप्रमाणे मराठीच्या श्रवणाने इंद्रियांना सामर्थ्य येते आणि मग सिद्धांताच्या ठाव ठिकाणाला त्यांना नीटपणे जाता येत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या भाषा सौंदर्याने मी जे शब्दाला केवळ अप्राप्य आहे ते स्पष्ट करणार आहेत, ते सावधपणाने ऐका, असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात. हरये नमः. विष्णवे नमः. अध्याय